आजचा व्हिडिओ खरंच खूप खास असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टींची माहिती, ॲड्रेस, प्राईस या सर्व गोष्टी सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। नमस्कार, मी जुईली सुधीर पादव, ड्रीमलँड प्रोजेक्ट आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ थोडा खास होणार आहे, कारण मी काही गोष्टी आणल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी। त्याचबरोबर तुमचे काही व्हिडिओजना खरंच खूप चांगले प्रतिसाद येत आहेत, खूप चांगले व्ह्यूज येत आहेत, खूप जण चांगले कमेंट्स करतायत। तर सर्वांच्या कमेंट्सवरती मी रिप्लाय करतेच आहे। त्याचबरोबर तुम्ही जे काही सजेशन्स मला देताय ते मी नक्की लक्षात ठेवेन आणि पुढे इम्प्लिमेंट नक्की करेन। तर आजचा व्हिडिओ खास यासाठी होणार आहे, तर मी आणली आहेत काही मातीची भांडी, काही म्हणजे भरपूरच आणली आहेत, पण ती सर्व काही मी तुम्हाला दाखवते की आपण आपल्या ड्रीमलँड प्रोजेक्टवरती कुठच्या वस्तू आणणार आहे, त्या कुठून आणल्या, किती रुपयांना आणल्या, ह्या सर्व काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत। आपण सुरुवात करूया। सो फर्स्ट आहे हे पहिलं आपलं मातीचं भांडं आहे। बरं, चला मातीच्या भांड्यांची प्रोसिजर मी तुम्हाला सांगते। आपण जेव्हा मातीचं भांडं आणतो, बरं मी एक साईडला व्हिडिओ पण टाकेन की बाबा मातीचं भांडं आपण कशा प्रकारे वापरू शकतो। तर मातीचं भांडं आणल्यानंतर त्याला आपल्याला 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, किंवा त्यामध्ये आपल्याला जसं की आता बघा हे एवढं मोठं भांडं असेल, आता हे आपण पाण्यामध्ये नाही भिजत घालू शकत, पण याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे। पाणी भरून त्याला ठेवल्यानंतर 10 ते 12 तासांनी ते पाणी ओतून टाकायचं, त्याला वाळत ठेवायचं, त्याला पूर्णपणे छान कोरडं वाळून द्यायचं। आणि कोरडं वाळल्यानंतर त्याला तेल लावायचं, पूर्ण भांड्याला आपण तेल लावून द्यायचं। आणि तेल लावल्यानंतर स्लो फ्लेमवरती प्रत्येक भांडं 5 मिनिटं आपल्याला गॅसवरती गरम करायचं आहे। हे केल्यानंतर आपलं मातीचं भांडं वापरायसाठी रेडी आहे। कुठचंच मातीचं भांडं तुम्ही आणलात की डायरेक्टली वापरू नका, त्याची जी शेल्फ लाईफ असते ती खूप कमी होऊन जाते, किंवा कित्येकदा मातीच्या भांड्यामध्ये मातीचा जो एक कच जो असतो, असं कचकचपणा जो असतो तो निघत नाही, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये भिजून ठेवल्यानंतर तो प्रॉपर रेडी होतं आपल्याला यूज करण्यासाठी। सो हे आहे आपलं फर्स्ट मातीचं भांडं, याला आपण लंगडी म्हणतो। आपल्याला अशी सेम टू सेम बघा जर्बनची वगैरे लंगड्या यायच्या अगोदर, हे तशा टाईपचं भांडं आहे बघा, खूप मस्त भांडं आहे। प्लस याच्याबरोबर हे जे झाकण आहे, हे याचंच झाकण आहे, हे याच्यासोबतच आपल्याला मिळतं। प्रत्येक भांड्याची प्राईस देखील मी तुम्हाला सांगते। हे भांडं आपल्याला मिळालेलं आहे 350 रुपयांना। हे असं छान मोठं एवढं मोठं भांडं आपल्याला 350 रुपयांना मिळालं। हे आपलं झालेलं आहे पहिलं भांडं। त्यानंतर इथे आपण येतोय ह्या दुसऱ्या भांड्यावर, हे आहे आपलं। बरं, हे जो व्हाईटपणा वगैरे आलाय तुम्हाला दिसतोय, याला मी सुकवलंय, पण याला मी अजून तेल नाही लावले आणि गरमही नाही केले। सो ती पुढची प्रोसिजर मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करते, की आतापर्यंतची प्रोसिजर मी रेकॉर्ड करून घेते, ती देखील मी शेवटला टाकेनच। त्याचबरोबर पुढची प्रोसिजर देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर हे आहे सेकंड मातीचं भांडं, याला आपण काय म्हणू शकतो, तुम्हाला जे आवडेल ते म्हणा, मी तुम्हाला भांडी दाखवत जाते। हे बघा, हे असं भांडं आहे आपलं, सुंदर भांडं आहे। बरं, मातीचं भांडं घेताना कधी पण ते फुटलेलं आहे की नाही यासाठी ना असं वाजवून बघायचं। हा असा आवाज येतो, याचा अर्थ आहे की ते भांडं फुटलेलं नाही आहे। मातीच्या भांड्याचा 2-3 प्रकारचा आवाज येतो। जेव्हा तुम्ही मातीची भांडी घ्यायला जाल तेव्हा ते दुकानामध्ये देखील तुम्हाला सांगतील की मातीची भांडी कशी चेक करून घ्यायची। आणि त्याचबरोबर मातीची भांडी आणताना पण खूप सांभाळून आणायची, तुटायचे चान्सेस खूप जास्त असतात। माझी 2 मुख्य भांडी तुटली आहेत, ती देखील मी तुमच्याबरोबर शेअर करते। सो हे भांडं आहे, याचं हे झाकण आहे, हे अशा प्रकारचं आपलं भांडं आहे। हे भांडं आपल्याला मिळालं आहे 180 रुपयांना। हां, हे भांडं आपल्याला मिळालं 180 रुपयाला, कारण याच्यापेक्षा मोठी साईज आहे का छोटी साईज आहे ते चेक करत होते। हे आपलं 180 रुपयावालं भांडं आहे। ओके, त्यानंतर आहे आपलं हे भांडं, हे आणि तो असं 2 एकत्र एकावर एक ठेवायचा भांड्यांचा सेट आहे। त्यामध्ये आपण डाळ, कशामध्ये भात, कशामध्ये भाजी, जे काही तुम्हाला आवडेल ते बनवू शकतो। मी व्हेजिटेरियन आहे, मी प्युअर व्हेज आहे, त्यामुळे माझ्या कुठच्याच भांड्यांमध्ये मी नॉनव्हेज वगैरे असं काही एक बनवणार नाही आहे। तुम्हाला आवडते तुम्ही नॉनव्हेजही करू शकता, काही हरकत नाही। मी छान व्हेज रेसिपी तुम्हाला या सगळ्या भांड्यांमध्ये बनवून दाखवेन। त्याचबरोबर आमच्या घरचे नॉनव्हेज खातात, पण मी बऱ्याचदा सांगितले की घराच्या आतमध्ये नॉनव्हेज बनवू नका, बाहेर तुम्हाला बनवायचं आहे ते बनवा। त्यासाठी मी आणखी 2-3 वेगळी भांडी ठेवेन। सो नॉनव्हेजही कधी घरच्यांनी तिथे बनवलं आणि बाहेर वेगळ्या भांड्यांमध्ये बनवलं, त्या व्हिडिओज देखील मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। सो हे आहे आपलं सेकंड भांडं। हे भांडं आपल्याला मिळालं आहे 140 रुपयांना, ते 180 ला होतं, हे 140 ला आहे झाकणासकट।
बरं, ही भांडी मी कुठून घेतली हे मी शेवटला सांगणार आहे की कुठे जायचं आहे तुम्हाला ही भांडी घ्यायला आणि एवढी स्वस्त भांडी आपल्याला कुठे मिळतात हे सर्व डिटेल्स मी शेवटला सांगेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आहे आपलं चौथं भांडं. हे जे भांडी वाईट झाली आहेत ना, ही मातीमुळे झाली आहेत. यांना आता आपण तेल लावल्यानंतर ही प्रॉपर जो आपला कलर आहे तोच देणार आहे. सो हे बघा, हे भांडं आहे, याला हे छान असं हँडल आहे. बरं, ही 2 भांडी होती, मी तुम्हाला दाखवते. हे एक छोटं आहे आणि हे एक मोठं आहे आणि याचं झाकण आणताना तुटलंय. म्हणजे एवढं सुंदर भांडं होतं आहे आणि याला खरोखर म्हणजे चला ठीक आहे, आणखीन एक लंगडीचं जे हे झाकण आहे ते याच्यावरती सहजरित्या येईल, पण जर नसती लंगडी तर माझ्याकडे ह्या भांड्यासाठी झाकण नव्हतं. मला स्टीलचं वगैरे झाकण वापरायला लागलं असं, कारण याचं झाकण खूप सुंदर होतं जे येताना तुटलं आहे. गाडीमध्ये वगैरे येताना ते हल्लं आहे काय आहे मला माहीत नाही, पण ते तुटून गेलं. सो हे प्लस ही 2 भांडी चांगली अशी मोठी भांडी आहेत, मस्तपैकी मोठी भांडी आहेत, हँडल वगैरे आहेत, झाकण होती. ही 2 भांडी आपल्याला मिळाले 500 रुपयाला. म्हणजे आता तुम्ही बघा, एक भांडं आपल्याला मिळाले 280ला आणि एक भांडे मिळाले 220ला. सो ही वाली 2 भांडी आहेत. हे भरपूर भांडी घेतली आहेत मी खरं तर, कारण की बरं मी सगळी भांडी फक्त शोसाठी नाही घेतलीत. मी यामध्ये सगळं काही जेवण रेसिपीज वगैरे बनवणार आहे जे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले आणि ज्यांनी नाहीही केले त्यांनी सबस्क्राईब करा, कारण जे नवीन व्हिडिओज येतील ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यानंतर मी घेतली आहे, ही आहे कढई. खूप सुंदर अशी कढई. हे या कढईचं झाकण. ही अशी कढई, मोठीच्या मोठी कढई आहे, चांगली मस्त मोठी कढई आहे. हे तिचं झाकण आहे. ही कढई आपल्याला मिळाली 300 रुपयाला. ठीक आहे, ही एक कढई आपण घेतली 300 रुपयाची. ओके, जागा करते कारण की भांडी फुटायला बिटायला नको. त्यानंतर आहे ही हंडी. ही हंडी पण आपण घेतली 300 रुपयांना. त्या 2 हंड्या होत्या ना, ही तशाच टाईपची हंडी आहे, पण या 2 हंड्यांपेक्षा ही मोठी आणि ही उभट आहे. त्या थोड्याशा पसरट होत्या, ही थोडीशी उभट आहे. अशी मस्तपैकी हंडी आहे आणि हे हिचं झाकण आहे. ही पण आपण घेतली आहे फक्त आणि फक्त 300 रुपयाला. बरं, प्राईज ऐकून चकित होऊ नका किंवा मी काहीही सांगते असं वाटून घेऊ नका. काही क्लिप्स आहेत ना ज्यामध्ये मी प्राईस देखील त्या जे विकतायत ना त्यांना विचारला पण आहे तुमच्यासमोरच की बाबा याची प्राईस काय, याची प्राईस काय, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कुठचीच प्राईस तुम्हाला काहीतरी व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणून सांगत नाही आहे. यांच्या प्राईस खरंच एवढ्याच कमी आहेत आणि ही सर्व भांडी ओव्हरऑल आपल्या पूर्ण मुंबईमध्ये एकाच ठिकाणी भेटतात आणि सगळ्यात उत्तम क्वालिटी आणि सगळ्यात लो प्राईसची भांडी त्याच ठिकाणी भेटतात. ॲड्रेस मी व्हिडिओच्या शेवटला देणार आहे. मी पण आता शिकले की एक्साइटमेंट कशी वाढवायची व्हिडिओजची. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला एक्झॅक्ट व्हिडिओमध्ये ॲड्रेस मिळणार आहे. मी DM सांगेन हे ते असं काही एक बोलणार नाही आहे, मी ॲड्रेस शेवटला सांगणार आहे. सो हे ते भांडं आहे. ओके, आत्ता मी तुम्हाला माझी सगळ्यात आवडलेली गोष्ट, म्हणजे मी इमॅजिन पण नव्हतं केलं की मला मातीच्या भांड्यांमध्ये असं काही मिळेल. सो मिळालं आहे तुम्हाला. सो हे आहे ते. हा आहे मातीच्या भांड्याचा पूर्ण सेट आणि मी पाहता क्षणी याच्या प्रेमात पडले होते की एवढं सुंदर होतं ना हे. बघा ना, यामध्ये हे एवढं मोठं एक ताट आहे. ठीक आहे, असं क्रॉस करते, काहीतरी पडेल याची भीती वाटते मला. हे एक ताट आहे याच्यासोबत, हे ताट आहे. याच्यामध्ये एक आपल्याला ग्लास मिळाला आहे पाणी पिण्यासाठी. एक मस्तपैकी असा चमचा मिळाला आहे. एक छोट्या मापाची वाटी मिळाली आहे आणि ह्या अशा 2 मोठ्या मापाच्या वाट्या मिळाल्या. बरं, हा सेट कितीला मिळाला? एक्झॅक्टली हा सेट आपल्याला 300 रुपयांना मिळाला आहे. हे सगळं काही पूर्ण ताट, त्यानंतर त्यातल्या 3 वाट्या, एक चमचा, एक ग्लास, हा पूर्ण सेट आपल्याला 300 रुपयांना मिळाला आहे. हे असे 2 सेट मी घेतलेत जेणेकरून मला शूट वगैरे करताना थोडंसं कामाला येईल. एखाद्या सेटमध्ये काही गडबड आली तर मी दुसरा यूज करू शकेन. सो हा सेट आपण घेतला आहे 300 रुपयांना. हा सेट मी कुठल्या दुकानातला घेतला आहे त्याचा व्हिडिओ देखील मी हे केला आहे, रेकॉर्ड केला आहे. सो तुम्हाला तो पाठवेल. काहीतरी कुठेच गेले मातीची भांडी. हा आहे दुसरा सेट जो मी आत्ता एक दाखवला. हा आपला दुसरा सेट आहे.
300 रुपयांना हे पूर्ण सेट पडले आहेत आपल्याला आणि चांगले वजनदार आहेत हा. बरं, ही सगळी भांडी, जेवढी भांडी मी तुम्हाला दाखवली आहेत सगळी भांडी मी पाण्यामध्ये भिजवून वाळवून घेतली. आता फक्त यांना तेल लावायचं आणि गरम करायचं बाकी ठेवले, जे देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर ही सगळी झाली मोठी भांडी. आता मी तुम्हाला दाखवते छोटी भांडी. ही आहेत पाण्याची ग्लासं. ही पाण्याची ग्लास मी घेतले, हे 5 ग्लास मी घेतले. एक ग्लास आपल्याला मिळाले 40 रुपयांना. हे बघा, एक ग्लास 40 रुपयांना मिळाले. सो ही अशी पाण्याची 5 ग्लासं घेतली आहेत. त्यानंतर या आहेत वाट्या. खूप सुंदर डिझाईनच्या वाट्या आहेत. या वाट्या आपल्याला मिळाल्या, एक वाटी आपल्याला 30 रुपयांना मिळाली आहे. सो अशा मी या 5 वाट्या घेतल्या आहेत. त्यानंतर हे काही ग्लासेस होते तिथे, आपण म्हणू शकतो ज्यूससाठी किंवा काही असं आपण पन्ह केलं किंवा कुठल्या प्रकारचं सरबत केलं किंवा जे पण कोल्ड्रिंक आणलं, सो त्यासाठी आपण ह्या ग्लासमधनं सर्व करू शकतो. हे पण आपल्याला मिळालं आहे एक ग्लास 30 रुपयांना. खूप आणि खरंच खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या तिथे. आणखीनही खूप काही वस्तू होत्या तिथे, म्हणजे घ्यायला गेल्यावरती हे घेऊ ते घेऊ ते घेऊ तर खूप काही घ्यावंसं वाटतं. पण तरीही थोडंसं आवडतं हात घेता मी एवढ्याच गोष्टी आहे, एवढ्या साऱ्या नाही म्हणणार मी, एवढ्याच घेतल्या कारण घेण्यासारख्या आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी तिथे होत्या. सो हे झाले ग्लास. त्यानंतर इतकं सगळं घेतलं तर चहासाठी कप घेणं तर बनतं. चहासाठी कप नाही घेतला तर काय फायदा. सो हे आहे चहाचे कप. हे बघा, मातीचे चहाचे कप, खूप सुंदर असे कप. 150 रुपयांना हे 6 कप आपल्याला मिळाले, म्हणजे 30 रुपयाला 1 कप आपल्याला मिळाला आहे. पण वर्थ आहे, म्हणजे खरोखर वर्थ इट आहेत. कारण हे असे ते काय आपण पातळ वगैरे नाही आहेत, चांगले जाड मातीचे वस्तू आहेत ह्या, ज्या आपण खूप चांगल्या प्रकारे यांचा वापर करू शकतो. सो हे आहेत कप. त्यानंतर बघ मी तुम्हाला म्हटलं की काही काही गोष्टी माझ्याकडनं तुटल्या. सो हा जग होता पाण्याचा आणि हा ह्याचं हँडल तुटलेलं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे याचं हँडल आहे जे असं होतं आणि खूप सुंदर असा जग होता हा, पण याचं हँडल तुटलं आहे. पण मी हा फेकणार नाही आहे, असा का होईना मी याचा वापर करेन आणि ट्राय करेन की हे हँडल मला याला जॉईन करता येतं आहे का. तुमच्याकडे जर काही सजेशन्स असतील की हे हँडल आपण याला कसं जॉईन करू शकतो तर मला नक्कीच सांगा, कारण की जेणेकरून मग माझं जे झाकण तुटलं आहे ना मी त्याला पण जॉईन करेन. कारण असं काही फार असं चुरा वगैरे झालं नाही आहे, एक फक्त पूर्ण असं एक पीस त्याचा वेगळा झाला. तर जॉईन करायचा ऑप्शन मला मिळाला तर मी त्यांना जॉईन दोघांनाही करून टाकेन. सो हा अशा प्रकारे आपला जग होता. हा जग आपल्याला 150 रुपीजला मिळाला आहे. हा 150 रुपयाचा जग आहे. ओके, आणि त्यानंतर राहिली आपली शेवटची वस्तू, ती म्हणजे पाण्याची बॉटल. मातीची सुंदर अशी पाण्याची बॉटल. या अशा 2 बॉटल मी घेतल्या आहेत. ही एक बॉटल आपल्याला मिळाली आहे 100 रुपयाला. हां, एवढ्या या सर्व वस्तू एवढ्या मी घेतल्या आहेत आतापर्यंत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सगळं काही सांगितलं, सगळ्या वस्तू मी ज्या ज्या घेतल्या त्यांची प्राईस काय आहे मी सगळं काही तुम्हाला सांगितलं. आता मी काही ज्या क्लिप्स आहेत ज्या मी तिकडे गेल्यानंतर रेकॉर्ड केल्या होत्या दुकानांच्या वगैरे, त्या सर्व या व्हिडिओमध्ये टाकते. त्याचबरोबर एक भांडं तुम्हाला दाखवते की ते कसं बनवायचं आहे ते या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये, की बाबा ह्या भांड्यांचा वापर कसा करायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ वाटल्यास तर मी बनवेन. त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. बरं, याच आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या वस्तू मी कुठून घेतल्या. तर सायन धारावीला एक कुंभारवाडा करून जागा आहे. स्टेशनपासनं हार्डली 1-1.5 किलोमीटर पण नाही आहे. स्टेशनवरनं तुम्हाला सरळ पुढे यायचं आहे, म्हणजे वेस्टवरनं. कारण की मी जेव्हा गेले होते तेव्हा थोडं ईस्ट वेस्टचं कन्फ्युजन होतं, तरी मी तुम्हाला एक्झॅक्ट डिटेलमध्ये सांगते. सायन्स स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला वेस्टला यायचं आहे. वेस्टला आल्यानंतर वरती यायचं आहे, म्हणजे मेन रोडला यायचं आहे. मेन रोडवरनं सिग्नलपर्यंत 1-2 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. लेदर मार्केट आहे पूर्ण, तिथपर्यंत थोडंसं चालत जायचं आहे. सिग्नलला टॅक्सी लागलेल्या असतात, ज्या 10 रुपये शेअरिंगमध्ये आपल्याला कुंभारवाडा सोडतात. त्या शेअरिंग टॅक्सीमध्ये बसा. एक्झॅक्ट कुंभारवाडा लास्ट स्टॉप आहे, त्या लास्ट स्टॉपला उतरा आणि त्या लास्ट स्टॉपला उतरल्यानंतर लाईनमध्ये 10 ते 15 ही दुकानं आहेत कुंभारांची, जे तिथे समोरासमोर ही भांडी घडवतात. आणि ही भांडी घडवून आपल्याला तिथे भरपूर व्हरायटीची भांडी आहेत. मी तुम्हाला सजेस्ट असं करेन की फार मोठ्या तिथे 2-3 फॅन्सी दुकानं आहेत. मी पण तिथे गेले आणि तिथून थोड्याफार गोष्टी घेतल्या. पण मोठ्या फॅन्सी दुकानांमध्ये न जाता तिथे छोट्या साईजची जी दुकानं आहेत, छोट्या म्हणजे छोटे जे शॉप आहेत
त्यामध्ये जा. कारण की काय होतं ना, कित्येकदा फॅन्सी बघितल्यानंतर त्याचे प्राईस पण फॅन्सीच बनून जातात. छोट्या स्टोअरमध्ये गेलात, ही जी भांडी आहेत, मोठी मोठी भांडी, ती ज्या फॅन्सी स्टोअरमध्ये 450, 500, 600 रुपयाला होती आणि तीच भांडी छोट्या छोट्या दुकानांमध्ये 300 रुपये, 250 रुपये, 180 रुपये या कॉस्टिंगमध्ये होती. आणि सेम भांडी, काहीच फरक नाही, ओव्हरऑल मार्केटमध्ये सेमच वस्तू बनली जाते. सो सायन धारावी कुंभारवाडा इथून मी ही सगळी भांडी आणली आहेत. तुम्हाला देखील ही भांडी घ्यायची असेल तर तिथे नक्कीच जा. काही व्हिडिओज आहेत जे मी या व्हिडिओच्या शेवटला पोस्ट ॲड करते की मी तिथे गेल्यानंतर कुठल्या कुठल्या शॉपमध्ये गेले होते, काय घेतलं होतं. हे 350ला आणि हे वाले, हे जे समोर येते, आणि पाण्याच्या बॉटल्स आणि ग्लास वाट्या वगैरे आहेत का आणखीन वेगळ्या की सेट? तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस, मी काय घेतलं, त्यांची प्राईस काय होती, ह्या सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत. तुमच्या व्हिडिओंना खरंच खूप चांगले प्रतिसाद येत आहेत, त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.